अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मी आज कॅमेऱ्यासमोर आली आहे. माझा असा एक अनुभव आहे की तुमच्याबरोबर शेअर करावा मला असं वाटलं, म्हणून मी आज कॅमेऱ्यासमोर येऊन तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करते आहे. खूपच छान असा अनुभव स्वामींचा होता. मला खूप छान अनुभव आहे हा. कारण स्वामी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणतात, हे खरं आहे स्वामींचं. कारण काय झालं, मी माहेरी गेलती. माझ्या मोठ्या मुलीच्या अंगावर रॅशेस झालते, त्यासाठी माहेरी गेली. मी शुक्रवारी गेली, ह्या शुक्रवारी. आणि मग दुसऱ्या दिवशी मग मी ट्रीटमेंटसाठी दवाखान्यात गेली. मग ते ट्रीटमेंट झालं मस्तपैकी. घरी आलो. दुपारचं ती खेळली आणि दुपारपासून मामाबरोबर लॅपटॉपवर पिक्चर बघत होती. माझा भाऊ आणि ती दिवसभर पिक्चर बघत होते. मग तिला पनीरची भाजी आवडते, पनीर आणलेले, पनीरची भाजी केली. मग माझा भाऊ आणि ती लॅपटॉपवर पिक्चर बघत होते. मग ते जेवले पिक्चर बघता बघता, आणि मी बाहेर हॉलमध्ये होती. मग मी हॉलमध्ये बसून जेवण करत होती आणि ते आतमध्ये बसून. मग ती जेवली, माझंही जेवण झालं. अचानक ओरडायला लागली. मला वाटलं वरडत असेल, असंच पोरं वरडत असेल. मग जास्त ओरडायला लागली. मग मी रूममध्ये गेली. मग काय झालं म्हणलं, तर माझ्या छातीत दुखते म्हणते. म्हणलं छातीत कसं काय दुखते? म्हणलं तेल घेतलं, तेलाने चोळलं छाती. नाही म्हणती, खूप दुखायला लागलं छातीत, खूप दुखायला लागलं. मग हॉलमध्ये आणलं रूममधून. तर खूप दुखतंय म्हणती. चोळली छाती, नाही थांबते. मग सगळेच घाबरले होते घरातले. मग माझे वडील बोलतात की चला दवाखान्यात जाऊन येऊ, एकदा दाखवून देऊ डॉक्टरांना. तर मग तिथून रिक्षा बुक केली. रिक्षा बुक केली. मग माझा भाऊ, माझे वडील आणि मी आणि माझी मुलगी, मोठी मुलगी, आम्ही तिघं दवाखान्यात जायला निघालो. आणि दवाखान्यात जायला निघालो. मग आम्हाला आहे ना, जाता जाता पुढं भरपूर ट्रॉफिक होती. आणि तिला छातीत दुखल्यामुळे तिला चक्कर पण यायला लागले, चक्कर येत होते. मग चक्कर येत होती, तर मग ती अर्ध्या रस्त्यात पोचलो. आणि तिथं ट्रॅफिक भरपूर असल्यामुळे ट्रॅफिकमधून बाहेर निघता येत नव्हतं. ती अशी चक्कर खाऊन पडली. थोडं 2 मिनटासाठी चक्कर आली तिला. डोळे उघडत नव्हती. त्यात माझे वडील पण घाबरले, मी घाबरले भरपूर. मला हे असं छातीत दुखणं नाही, लहान पोरांचं छातीत एवढं नाही दुखत, मोठ्या माणसांचं सुजू शकतो. तिचं कसं काय छातीत दुखायला लागलं. मग जसं जसं पुढं जातो आहे तसं तसं ट्रॉफिकमधून बाहेर निघत नाही आम्ही. आणि भीती तर एवढी की खूप भीती वाटायला लागली. आणि त्यावेळेस माझ्या डोक्यात काहीच नव्हतं, की कोणत्या देवाचं नाव नव्हतं, स्वामींचंही आठवण नव्हती मला, काहीच नव्हतं. मग जशी जशी ट्रॅफिकमधून रिक्षा बाहेर निघते आहे तसं आणि बाहेर निघता अजून ट्रॅफिक जास्त वाढली तर अजून घाबरले मी. म्हणलं ट्रॅफिक का कमी होत नाही आहे, भरपूर ट्रॅफिक होती. त्यावेळेस अचानक, मी सांगते, अचानक स्वामींचं नाव नव्हतं, एक गाडी 1 सेकंदासाठी रिक्षाच्या समोर आली आणि त्याच्यावर स्वामींचं चित्र आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असं 1 सेकंदासाठी ती गाडी आलती माझ्यासमोर, त्या रिक्षाच्या समोर. तेव्हा म्हणलं स्वामींनी सांगितलं आहे, स्वामींनी त्यांचं चमत्कार दाखवले, घाबरू नका, मी तुमच्यासोबत आहे, काहीच झालेलं नाही आहे. तेव्हा मला थोडं धीर वाटलं की नाही, काहीच नाही झाले तिला. स्वामींनी सांगितलं आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. काहीच नाही. ती गाडी फक्त 1 सेकंदासाठी आहे ना, ती आमच्या रिक्षाच्या समोर आली अचानक, आणि अचानक ती गायब झाली. ती असेल ते कुणाची गाडी, पण ते स्वामी चमत्कार मला तर कुणाला काही वाटो, पण मला तर स्वामींचा अनुभव खूप येतो. आणि हा पण अनुभव असा मोठा होता माझ्यासाठी की 1 सेकंदासाठी ती गाडी आमच्या रिक्षासमोर आली आणि त्याच्यावर स्वामींचं चित्र आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहिलेलं होतं. मग खूप शांत वाटलं. मग स्वामींचं नामस्मरण केलं. मग तिथून मग रिक्षावालाही खूप घाबरला होता. त्यांनी बरोबर ट्रॅफिकमधून गाडी काढून घेतली आणि दवाखान्यात पोचलो. आणि मग दवाखान्यात गेलो, डॉक्टरला बोललो डॉक्टरच्या छातीत दुखते. तर डॉक्टरलाही समजे नाही, कसं काय छातीत दुखायला लागलं. तर डॉक्टर बोलले आपण हिला आजच्या दिवस ॲडमिट करून घेऊ, ॲडमिट करू, मग सकाळी बघू, ॲडमिट करून बघू काय झाले काय नाही. मग उद्या चेकअप करू, उद्या सगळे चेकअप करून घेऊ, मग बघू काय झाले काय, नेमकं कशाने दुखते.
मग डॉक्टरांनी मग तिला ॲडमिट करून घेतलं, सलाईनं लावले, सलाईनमध्ये इंजेक्शन दिले, सगळे सोडले. आणि मग सकाळी रिपोर्ट आलं तर काहीच झालेलं नव्हतं, एकदम नॉर्मलचं. छातीत गॅस पकडली गेली, त्याच्यामुळे तिची छाती दुखत होती. आणि तुम्हाला सांगायला गेली तर ती आता 3रीला आहे. तर 3रीच्या पुस्तकात काहीतरी आता शरीराचे जेवढे पार्ट आहे ना, तर कोणतं पार्ट कोणत्या गोष्टीला काम करतं, तर त्यांना ते सगळे पार्टची माहिती भेटली. तर हिला म्हणजे माझ्या मुलीला 3 वर्षाची आहे ना, तर तिला ते हृदय, हार्ट म्हणजे तिला चमका निघायला लागली, जळजळ व्हायला लागली छातीत. तर तिलाही समजलं नाही, तिला वाटलं की मला हार्ट अटॅक आलेला आहे, म्हणून ती जास्त घाबरली. त्या घाबरण्यामुळे तिचं डोकं, ती जास्त चक्कर यायला लागली तिला. ते घाबरल्यामुळे ती अशी घामघाम झाली की मला आता हे झालं म्हणून. तर पण हे झालं तिला माहीत, ह्यासाठी घाबरली ती. पण मी घाबरली आहे असं का झालं. आणि तेवढ्या ते रिक्षाच्या समोर ती गाडी येणं आणि स्वामींचं चित्र आणि ते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा होता. आणि मला वाटलं की तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करावा, म्हणून हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला मी. तर कसा वाटलं माझं व्हिडिओ बनवणं आजचं, कारण कोणी म्हणतं नाही आहे देव जगात, पण आहे. ते देव कोणत्या रूपात येईल ते सांगता येत नाही. मला आता अनुभव येतात स्वामींचे, पण हा एक खूपच वेगळा अनुभव होता असा स्वामींचा, म्हणून तुमच्याबरोबर शेअर केला. तर माझी ही माहिती कशी आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.